नमस्कार. मी सोनिया अनगळ ओगले. मी अनगळ अँड कंपनी प्रमोटर्स अँड बिल्डर्स ह्या कंपनीची पार्टनर आहे. आमचा फॅमिली बिझनेस आहे इन टू कन्स्ट्रक्शन. आम्ही रेसिडेन्शियल आणि कमर्शियल बिल्डिंग्स बांधतो आणि प्रिडॉमिनंटली पुण्यातच काम करतो. पुण्यातलीच मी आहे. 5 टॉप बकेट लिस्ट डेस्टिनेशन्स जे तू बघितले आहेस आतापर्यंत ते शेअर करशील का? शुअर. 5 बघितले आहेत त्याच्यापैकी नॉट इन रिअल ऑर्डर, असं काही प्रायोरिटी वाईज नाही आहे. ईस्ट युरोपमध्ये आय बीन टू प्राग. सो प्राग इज ब्युटिफुल. सेकंड वुड बी साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकामध्ये सिटी वाईज बघायला गेलं तर केप टाउन वॉज रिअली ब्युटिफुल. त्यानंतर केन्या ऑब्व्हियसली, त्यातलं मसाई मारा. दॅट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. अजून त्याच्यापैकी गेल्यापैकी इटलीमध्ये मी गेले होते. तर त्याच्यात रोम वॉज एक्स्ट्रीमली ब्युटिफुल, व्हेरी हिस्टॉरिक, हॅज अ स्टोरी बिहाइंड इट. आणि लास्टली बिकॉज फॅमिली ट्रिप आम्ही एक केली होती, तर व्हेरी क्लोज टू माय हार्ट वुड बी फ्लॉरिडा विथ द चिल्ड्रन. ग्रेट, ग्रेट. आणि अशा 5 बकेट लिस्ट डेस्टिनेशन्स विच यू वॉन्ट टू विजिट व्हेरी सून. येस, सो त्याच्यापैकी व्हेरीड आहेत अक्रॉस कॉन्टिनेंट्स. आय विल कीप इट इंटरनॅशनल दिस टाइम. त्याच्यापैकी एक वुड बी ऑस्ट्रेलिया, a continent and the country by itself. Brazil in South America, very different geography altogether. Japan for its culture, very intriguing. And Russia and Georgia have also been on my bucket list for the longest time. And one I'll keep within India, that would be Jaisalmer and Jodhpur. मी कधी गेले नाहीये. Wow, great variety, I would say. Yeah. And can you narrate us one travel experience that will remain with you forever? Hands down, it has to be Kenya, Masai Mara experience. The way the itinerary was planned, जे जागा आम्ही पाहिल्या all over Kenya, अप्रतिम होत्या. The expanse of the grasslands of Kenya is something absolutely overwhelming. We think and start believing that we are really a very small part of this universe when you see the expanse. As also there is a lot of learning from nature, the way the animals survive, the way the ecology works. Even the coexistence. Absolutely, it's so interdependent on each other. हे फक्त आपण पुस्तकी वाचतो, पण तिकडे ते अनुभवायला मिळतं. अँड ॲब्सोल्युटली रॉ लिव्हिंग, व्हेरी इन नेचर आपण राहत असतो. ॲक्च्युली जंगलातच आम्ही राहिलो होतो. त्यामुळे बिंग विथ नेचर अँड सराउंडेड बाय नॅचरल थिंग्स, ॲनिमल्स, एव्हरीथिंग. अँड नॉट टू फॉरगेट द कॉलनी ऑफ द लायन्स, दॅट इज ॲब्सोल्युटली unforgettable. And overwhelming at the same time. Absolutely. I hope you keep traveling and exploring more. Thanks for coming. Thank you.